ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा घाट. कल्याणमधील विराट सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप. नेहरूंच्या काळापासून 2014पर्यंत काँग्रेसकडून अफूची गोळी घेत गरीब गरीब अशी माळ जपली जात असून गरिबांचा खेळ केला गेला, तर आता ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा घाट घातला असून देशभरातील ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाची लूट करण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज व वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या शहजादे विरोधात नकली शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने तोंडाला कुलूप व डोळ्यावर पट्टी बांधली आहे, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. महायुतीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील व उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिमेतील वेक्टस छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा झाली. लाखोंच्या या सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, भाजप आमदार संजय केळकर, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, मनसे आमदार राजू पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, प्रकाश भोईर इत्यादींसह मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते. महाराष्ट्र की धरती पर वीर सावरकर का भी अपमान करते हैं, लेकिन नकली शिवसेना की हिम्मत नहीं पड़ती पूरे ललकारे. और मैं चुनौती देता हूं कि इंडिया गाड़ी वाले बैठे हैं, वो शाहजादे के मुंह से 5 वाक्य वीर सावरकर के पक्ष में बुलवा करके दे दे. करो भाई, मेरी चुनौती उनको. ये हिंदी गाड़ी के बड़े बड़े नेता है ना, उन्होंने चुनाव जीतने के लिए उसको कह दिया कि भाई तुम मेरे जबर पे बोलना बंद करो. तब तो उसने बोलना बंद किया क्यों? चुनाव का डर था. लेकिन हिम्मत है तो वीर सावरकर की महानता के 5 वाक्य ये शाहजादे से बुलवाइए. मेरी इन नकली शिवसेना से चुनौती है, ये नकली एनसीपी से ही चुनौती है. क्या वीर सावरकर के लिए तो अच्छे शब्द बोल नहीं सकते आप? इंडिया गाड़ी की सरकार में याकूब मेमन की कब्र संभाली जाती है और इंडिया गाड़ी में राम मंदिर के निमंत्रण को ठुकरा दिया.